अरे बापरे, माझी रविवारला सगाई आहे आणि आज कपडे घ्यायला चाललो. कपडे घ्यायला तर तो मुलगा पण येईल आणि तो मुलगा माझ्यासोबत बोलत, मी काय बोलीन त्याच्यासोबत. मला तर काही समजूनच नाही राहिलं. ये सारिका, झाली का तयारी? ये लवकर बाहेर, गाडी पण आली. येते, बाबा खूप घाई करून राहिले, वेळ झाला म्हणते, ये लवकर. होय, झाली माझी तयारी, येते मी बाहेर लवकरच. बापरे, गाडी पण आली म्हणते. चल बाई, जाते लवकर, नाहीत बाबा रागवतील, आधीच वेळ झाला म्हणतात. हो हिरा, दे ना सारिकाले आवाज. किती वेळ झाला अजून आली नाही सारिका. झालीच नाही का तिची तयारी? ओ रोशनचे बाबा, आताच मी तिला आवाज दिला, झाली म्हणे तयारी, येतो म्हणे लवकरच बाहेर. अजी आत्माराम भाऊ, नको एवढी गडबड करा. आता पोरी बारीले थोडीशी तयारी करायला वेळच लागते. आता कसं तिचं नवीन नवीन लग्न जमलं ना, तर तिला आता थोडी चांगलीच तयारी करायला लागल. हो शांताबाईनी, पण पाहिजे 11 वाजून गेले. आपल्याला 12 वाजता पोहोचायचं आहे नागपूरले. पोरावालेला आपण 12चा टाइम दिला आहे, ते येऊन तिथं उभे राहतील आपली वाट पाहत ना, आपण पोहोचूनच नाही तर काय म्हणतील ते. अजी आत्माराम भाऊ, घाई नको करा, पोचतो आपण आरामात 12 वाजतले नागपूरले. रोशन, तू बी येऊन राहिला का आमच्यासोबत कपडे घ्यायला? हो शांता काकू, आता आई बाबा चाल म्हणत होते, चाल म्हणलं चाललं जाऊ याच्यासोबत कपडे घ्यायला. बरं झालं ना रोशन, तू कपडे घ्यायला येऊन राहिला तर. त्या दिवशी तू पोराचं घर पाहिलंही नाही आलता. पोरीचा भाऊ पाहिजे नाही का सोबत? हो काकू, त्या दिवशी काही जमलं नाही, पोराचं घर पाहिले ना, म्हणून येता आज कपडे घ्यायसाठी. शांताबाई, कपडे घ्यायला जासाठी ह्या पोराला किती मिन्नत्या करायला लागल्या, तेव्हा तयार झाले पोरग. मी येतच नाही म्हणे. अरे रोशन, हे सारिका तू एकुलती एक बहीण आहे आणि तिचं लग्न जोडलं तर तुला काही आनंदही नाही झाला का? तुला असं चाल म्हणायला लागते, तुला तर आपल्या मनाने यायला पाहिजे. चालाय मी कपडे घ्यायला येतो, चालाय मी पोराचं घर पाहिले तो, असं तुला तर आपल्या मनाने म्हणायला पाहिजे होतं. तुलेच ते माय बापा चाल म्हणून राहिले. कसा असं रे तू? काकू, मला काही तेवढं समजत नाही, मला कपडे घेता येत नाही म्हणून मी नाही म्हणत होतो. रोशन, त्या कोणत्या पसंतीने कपडे घ्यायचे आहे? कपडे त्या पोराच्या पसंतीने घ्यायचे आहे आणि आपल्या सारिकाच्या पसंतीने घ्यायचे आहे. आपल्याला फक्त सोबत जायचं आहे त्याच्या. दे ना हिरा, दे ना आवाज सारिकाले. किती वेळ झाला पाहिजे. सारिका ये ना. आली. सारिका, किती वेळ लावली तू ना? पाहिनी तर 11 वाजून गेले. आपल्याला 12 वाजता पोहोचायचं आहे ना. ते पोरवाले वाट नाही पाहतीन का? नाहीत म्हणते पोरीवाले आलेच नाही, वेळच केला म्हणते आई ना. अजी आत्माराम भाऊ, काही नको ना सारिकाले, नाही झाला वेळ. चला सगळे बसा लवकर गाडीत. चला, आपण 12च्या पहिलेच पोहोचतो. हो चला, बसा लवकर. एक घनश्याम भाऊ बस लवकर. चाल रे रोशन, बस लवकर. हिरा चाल. काय व समीरचे बाबा, अजून तर नाही आले पोरीकडचे कोणीच. आपल्याला येऊन इथं 10 मिनिटं झाले, आपण उभा होतो. अशा रस्त्यातच असते, आता 5 मिनिटातच पोहोचून राहिले. आताच घनश्याम भाऊचा फोन आला होता. आई, उल्हासपूरवरून नागपूरला यायला वेळच लागते आणि रस्त्यानं कसं ट्रॅफिक लागते, त्याच्याने यायला वेळ लागते. काळजी नको करू, तू येती नसते आता. अरे हो समीर, पण आपण 10 मिनिटं झाले ना उभे आहोत, तरी मी म्हणलं होतं आपण घरून 12 वाजता निघून. आपलं घर तर जवळच आहे इथून, आपणच येऊन इथं लवकर उभे आहो. त्याचा पत्ताच नाही याचा अजून, म्हणून म्हणत होती. आशा, आता ते दुरून येऊन राहिले, थोडा मागं पुढे वेळ होतेस. आता आपल्या जवळ आहे तर आपल्याला का 5-10 मिनिटं लागले घरून आले. बाबा आले, ते पा दिसून राहिले. नमस्कार जी भाई. जी नमस्कार बाईजी. नमस्कार इनबाई. नमस्कार शांताबाई. नमस्कार हिराबाई. अरे यार, हे सगळे लोक दिसून राहिले. सारिका नाही आली का कपडे घ्यायला? सारिका नाही दिसून राहिली. आई, काय झालं रे समीर? आई यायला विचार ना, सारिकाला नाही आले का सोबत कपडे घ्यायला? सारिका नाही दिसून राहिली ना. अरे हो, सारिका नाही दिसून राहिली, थांब विचारतो. हिराबाई, सारिकाला नाही आले का कपडे घ्यायला? सारिका नाही दिसून राहिली. अजी आनंद सारिकाले, ते काय मागच आहे मा. हे पोरगी तर ते रस्ताच पार करून राहिली, ते मागच राहिली. ए सारिका, ये पटकन ये. बरं झालं आली सारिका. आता सारिका संग नाही बोलायची खूप इच्छा होती. आज सारिकाला पाहिलं ना, मनाला खूपच सुकून वाटत आहे. आपली सारिका पण खूप चांगलं वाटत आहे. सारिका किती सुंदर दिसत आहे ड्रेसमध्ये. बापरे समीरजी, किती हँडसम दिसून राहिले. खूपच चांगलं वाटत आहे समीरजीला बघून. सारिकासोबत बोलता बी नाही येणार एवढ्या लोकांसमोर. राहू दे, एकट्यामध्ये चान्स भेटेल तर बोलीन मस्त. माझी पण समीरजीसोबत बोलायची खूप इच्छा आहे, पण आई बाबा, शांता काकू, घनश्याम काकाजी आणि रोशन आहे आणि समीरचे आई बाबा पण आहे. त्यांच्यासमोर मी कशी बोलू? नाही बोलू शकत ना त्यांच्यासमोर, लाज वाटते मला. ही बाईजी, आम्हाला खूप वेळ तर नाही झाला या आले. तुम्हाला खूप वाटतं नाही पाहा लागली आमची? अजी आत्मारामजी, काही वेळगीर नाही झालं तुम्हाला जास्त. आम्ही का 10 मिनिटं झाले आलो तर. 10 मिनिटापासून पाहत होतो तुमची वाट. आता तुम्ही एवढ्या दूरून आल्या उल्हासपूरवरून, तर तुम्हाला वेळच लागेल ना. आमचं काही इच्छा इथंच होतं, आम्हाला का 10 मिनिटं लागले आमच्या घरून आले. आणि तुम्हाला कसं येताना ट्रॅफिक बी लागलं असं ना रस्त्यानं भरपूर ट्रॅफिक राहते.
जी आम्हाला खूप ट्रॅफिक लागलं जी, त्या ट्रॅफिकमध्येच आम्हाला 10-15 मिनिटं लागली समजा, नाही तर आम्ही मगाशी येऊन पोहोचलो असतो. शांताबाई, गंगाराम भाऊ नाही आले का? अजी बलदेव भाऊ मनोजचे बाबा नाही आले जी, त्याला नाही जमलं. ते म्हणत जाय म्हणत तूच कपडे घ्या आले, मी वावराकडे पाहतो म्हणत, त्याच्यानं ते काही आले नाही. आणि विनायकजी बी नाही दिसून राहिले. अजी मा साडा विनायक बी गेला गावाले, नाही येत म्हणे कपडे घ्याले. अजून म्हणे 2 दिवसांत सगळ्याला याच लागन म्हणे, तर तुम्हीच जा म्हणे कपडे घेऊन घे जा, आणि माय नाही जमत म्हणे तोही नाही आला. हो म्हणा, सगळ्याचं नाहीच जमत ना सगळ्या गोष्टीला. त्या दिवशी आले सगळे, आज नाही जमलं द्यायचं येणं. बरोबर आहे, मी समजू शकतो. घनश्याम, तू तर नव्हता येणार का आज कपडे घ्यायला? तू कसं काय आला? अरे बलदेव, नव्हतो येणार मी आज, पण म्हणलं चाल आता लग्न जोडून दिलं तर चाल म्हणलं कपडे घ्यायला संग, मग चालला जातो. तेवढंच काय काम ठेवू म्हणलं. अजी बलदेवजी, मी ना खूप जबरदस्ती केली ह्या घनश्याम भाऊले, चाल म्हणलं कपडे घ्यायला, तर नाहीच म्हणे. मी खूप जबरदस्ती केली तेव्हा आला हा घनश्याम भाऊ. नाही येतच नाही म्हणे, जा म्हणे तुम्हीच जा म्हणे कपडे घ्यायला, माय काय काम आहे म्हणे. म्हणलं चाल बापा, तू ना तेवढे लग्न जोडून द्यायला आणलं तर कपडे घ्यायला चाल म्हणलं आमच्या संग. खूप जबरदस्ती केली तेव्हा आला हा घनश्याम भाऊ. तुमच्यासोबत आहे पोरगी कोण आहे आत्मा आमची? मी नाही ओळखल्या पोराला. अजी बलदेवजी, हे माहीच पोरग होय. नमस्कार मामाजी. नमस्कार नमस्कार. काय नाव आहे तुमचं? मामाजी, माझं नाव रोशन आहे. हो रोशन, मी तुम्हाला पहिल्यांदाच पाहिलं ना. आता आम्ही जेव्हा सारिकाला बघायला आलो होतो तेव्हाही तुम्ही नव्हत्या, आणि त्या दिवशी आमचं घर बघायला आले तुमचे आई वडील तेव्हाही तुम्ही नव्हत्या. त्याच्यामुळं आम्ही काही तुम्हाला म्हणजे पाहिलंच नाही समजा, पहिल्यांदाच पाहतो. नमस्कार समीरजी. नमस्कार रोशन. पोरग लहान आहे का मोठा आहे पोरीपेक्षा? अजी बलदेव भाऊ, पोरीपेक्षा हे पोरगं मोठा आहे. हो का, म्हणजे रोशन मोठा आहे आणि सारिका लहान आहे. हो जी, माझं पोरगं मोठा आहे आणि पोरगी लहान आहे. चला आता जाऊन सगळे कपडे घ्यायला, आधी मुलाचे घेऊन की मुलीचे घेऊन? मी काय म्हणतो बलदेवजी, तुम्ही नाही का पोरांचे कपडे घ्यायला जा, सगळे माणसं, आणि आम्ही बाया मुलीचे कपडे घेतो. नाही का जी आशाताई, म्हणजे कसं आपला वेळ वाचून जाईल. आता समजा पोरीचे कपडे घ्यायला आपण सगळेच गेलो माणसं बाया, तिथं आपला टाईम खूप लागन. आणि मुलीचे कपडे घेऊन झाल्यावर मुलाचे कपडे घ्यायला गेलो सगळे, इथं खूप टाईम लागन. त्याच्यापेक्षा माणसांनी मुलाचे कपडे घ्या आणि बायांनी आपण मुलीचे कपडे घेऊ, तर आपला टाईम वाचून जाईल ना, आपलं काम लवकरच होऊन जाईल. सारिकाचे आणि माझे मॅचिंग कपडे घ्यायचे. आमच्या दोघांचे सारखेच कपडे एकाच रंगाचे दिसले पाहिजे. हो कर समीर, एका संघाचे कपडे घ्यायचे का तुम्हा दोघांनी? ठीक आहे, मी बोलतो काय म्हणतात तर. मी का म्हणतो शांताबाई, समीर म्हणते का पोरीचे आणि माझे म्हणते मॅचिंग कपडे घ्यायचे आहे म्हणते. मग कसे घ्यायचे बरं? आपल्याला कसं समजालीन का पोरानं कोणत्या कलरचे घेतले आणि आपण मग त्याच कलरचे कसे घेऊ? अरे हो, खरं आजकाल कसं पोरगं ना पोरगी मॅचिंग कपडे घालून सगळीतही घालतात मॅचिंग कपडे, लग्नातही घालतात. बरोबर आहे म्हणा. हो, आता आपल्याला सगळ्याले दुकानात सोबतच जावं लागेल, तेव्हाच मॅचिंग कपडे घेणं होणार नाही का? शांता काकू, मी का म्हणतो, तुम्ही नाही का सारिकाचे कपडे घ्यायला जा, आणि आम्ही माणसं पोराचे कपडे घ्यायला जातो. आणि तुम्ही सारिकासाठी ज्या बी रंगाचं काही घ्याल ना, तर आम्हाला फोन करून सांगा तसं, मग आम्ही त्याच कलरचे कपडे पोरासाठी घेऊन घेऊ. हो ना रोशन, तसंही जमते. आम्ही नाही का पहिले सारिकाचे कपडे घेऊन घेऊ ना, कोणत्या रंगाचे घेतले बा तर तुला फोन करून सांगून देऊ, मग त्याच रंगाचे कपडे तुम्ही समीरजीसाठी घेऊन घे जा. मी का म्हणतो बलदेवजी, आम्ही नाही का बायात जातो पोरीचे कपडे घ्यायला, आणि पोरीचे कपडे घेऊन घेतो, आणि कोणत्या रंगाचे घेतलं हे रोशनच्या फोनवर फोन करून सांगून देऊ, मग तुम्ही त्याच रंगाचे कपडे नाही का पोरासाठी घेऊन घे जा. नाही का, जमते ना? हो शांताबाई, असं इथं जमते. असं करा, हो असंच करा. तुम्ही बायाचा ना सारिकाचे कपडे घेऊन घ्या, मग तसं फोन करून सांगून द्यायचा रोशनच्या फोनवर किंवा मा फोनवर, मग आम्ही तसेच त्याच रंगाचे समीरसाठी कपडे घेऊन घेऊ. हो जमते, बरं जमते. अरे यार, हे काय बाबा बोलून राहिले जमते म्हणून. मला सोबतच सगळे कपडे घाललेलो असतो सारिकाचे, तिथं थोडंसं मला बोलायला तर भेटलं असतं एकटं पाहू. आता ते अलग दुकानात जाईल, मी अलग दुकानात जाईल, तर आम्हाला काही बोलायचा चान्सच नाही भेटणार. अरे देवा, आम्ही अलग कपडे घ्यायला जाऊ, मला आता समीरजीसोबत काही बोलायलाच नाही भेटणार. जा मग तुम्ही माणसं जा आणि पोराचे कपडे घ्या, आम्ही वाया जातो आणि सारिकाचे कपडे घेऊन घेतो. चला जी आशाबाई. हो चला शांताबाई, चला. मला वाटते आज काही सारिकासोबत बोलणंच नाही होणार, काही बोलायलाच नाही भेटणार. चांगलं बोलणार होतो, सारिकाने फोन नंबर बी मागणार होतो मी, पण आता अलग दुकानात चाललो, कुठं बोलायला भेटणार, मग कुठं फोन नंबर मागता येणार यार. कोणत्या दुकानात जाऊन जे शांताबाई सारिकासाठी कपडे घ्यायला? तुम्ही ज्या दुकानात म्हणाल त्याच दुकानात जाऊन आपण कपडे घ्यायला सारिकासाठी. अजी आशाताई, आमच्यासाठी नाही का हे नवाडे दुकान आहे, आम्हाला काही समजत नाही. आम्ही काही इकडे जास्त कपडे घ्यायला येत नाही. आम्ही आमच्या उल्हासपूरमध्येच जास्त कपडे घेतो, त्याच्यानं आम्हाला इकडचं काही माहीत नाही. आता तुम्हाला माहीत असं इकडचे दुकानं कोणते चांगले आहे, काय आहे, कुठं चांगले भेटते. चला तुम्ही जिथं नाही तिथंच येतो आम्ही, तिथूनच घेऊन सारिकाचे कपडे तुमच्या पसंतीच्या दुकानातून. सारिका चाल, त्या पसंतीच्या दुकानात चाल, तुला जिथून कपडे घ्यायचे आहे तिथून घेऊन आपण.
अजी काकू तुम्ही तुमच्याच पसंतीच्या दुकानात घेऊन चला ना, मलाही काही माहित नाही इकडचे दुकान. सारिका, आता आशाताई तुझ्या सासू होतात ना, आणि तू काकू म्हणते का? आई म्हणत जा. हो सारिका, काकू नको म्हणू, आई म्हणत जा. राहू दे शांताबाई, हिराबाई, आता ते पोरगी नवीन नवीन आहे ना, तिला का तेवढं समजते. आता तुम्ही सांगाल तर म्हणन बिचारी. आई म्हणत जा ग सारिका मला, काकू नको म्हणत जा. हो ठीक आहे ना, आतापासून मी तुम्हाला आईच म्हणत जाईन. मला कळत नाही तेवढं म्हणून मी तुम्हाला काकू म्हटलं, आणि मला कोणी सांगितलं पण नव्हतं की तुम्हाला आई म्हणायचं म्हणून. सारिका आता सांगलं ना, आता आईच म्हणत जा बरं, काकू गी म्हणायचं नाही. ठीक आहे ना आई, आता मी यांना आईच म्हणत जाईन. मग सारिका चाल, तू ज्या दुकानात म्हणशील ना त्याच दुकानातून आपण त्यासाठी कपडे घेऊन. अहो आई, मला नाही का लाचा घ्यायचा होता सगाईमध्ये घालायसाठी, तर आपण लाच्याच्याच दुकानात जाऊन का? त्या दुकानात छान लाचे दिसत आहे बाहेर ठेवून, चल आपण तिथेच जाऊन. सारिका, तुला जे घ्यायचं आहे ते घे. तुला लाचा आवडते का? लाच्याच घे. साडी घ्यायची असेल तर साडी घे. तुला जे घ्यायचं आहे ते घे. हो, त्या दुकानाच्या बाहेर छान लाचे दिसून राहिले ठेवून, चल आपण त्याच दुकानात जाऊ. क्या होना जी आपको बताइए. माय बाई, हा तर हिंदी बोलून राहिला. आता याच्या संग आपल्याला हिंदीच बोला लागल. मराठी समजते का नाही समजे. अजी आपको मराठी समजता है क्या? हाँ भाई, मुझे मराठी समझ में आता है, लेकिन मुझे मराठी बोलना नहीं आता. मैं हिंदी बोलता हूँ. आप मराठी बोलेंगे ना तो मुझे समझ में आएगा. आप हिंदी में बोलना चाहते हो हिंदी में बोलिए या मराठी में बोलिए. मुझे दोनों ही भाषा में समझता है, लेकिन मैं मराठी नहीं बोल सकता, मैं हिंदी बोलूँगा. सारिका, तुला काय पाहिजे तर सांग ना. अंकल जी, मुझे ना लाचा दिखाइए. अच्छा पिंक कलर का दिखाना. मुझे पिंक कलर का ही लाचा चाहिए, सगाई के हिसाब से दिखाना. अच्छा, तो आपके लिए लाचा होना क्या? आपकी सगाई है क्या? और पिंक कलर का होना? ठीक है, मैं आपको पिंक कलर का अच्छा सा लाचा दिखाता हूँ. आप उसे एक बार देखेंगे ना तो देखते ही देखते एक बार में ही पसंद कर लेंगे. ठीक है ना भाई साहब, अच्छा सा लाचा दिखाइए. अच्छा 20,000 तक दिखाइए. अजी आशाताई, 20,000चा लाचा घेऊन देता तुम्ही सारिकाले? ओ शांताबाई, समीरनं सांगलं 20,000 पोरीला कपडे घेऊन देजो म्हणे, तिला जे आवडन तेच घेऊन देजो म्हणे. हो का जी आशाताई? समीरजीनं सांगलं का? ठीक आहे बापा, घ्या मग तुमची इच्छा. पण 20,000चा खूप जास्त होते ना आशाताई. मला 10,000 की खूप झाले बा. 10,000पर्यंत पाहिलं असतं. अजी शांताबाई, समीरनं म्हणलं 20,000च घेऊन द्यायचे म्हणे सारिकाले. जे जे आवडन तेच घेऊन देजो म्हणे, 20च्या खाली नाही घेऊन द्यायचे म्हणे. 20च्या वर गेले तरी चालून म्हणे, असा म्हणे बाई समीर. मग आता आमची इच्छा आहे म्हणा, आमच्या होणाऱ्या सुनेले चांगलं मायगाचे सगाईमध्ये कपडे घ्यावं म्हणून. आणि समीरचे बाबाही म्हणत होते. ठीक आहे, आता तुमची सगळ्याची इच्छाच आहे. 20,000च्या वरही कपडे घ्यायची तर घ्या बापा, तुमची इच्छा. शांताबाई, हे तर खूपच मायगाचे कपडे घेऊन देऊन राहिले सारिकाले. बापरे, आपण 20,000 तर आपण आपल्या घरच्या सगळ्याच लोकांचे कपडे घेतो, आणि ते नुसता लाचाच 20,000चा नाही, त्याच्या 20च्या वर बी झाला तरी घेऊन देईन म्हणते. बस तगडी पार्टी आहे शांताबाई घेता. हो ना हिरा, आपण 20,000 पूर्ण आपल्या घरच्याचे कपडे घेतो, आणि ह्या आशाताई म्हणते का फक्त 20,000चा लाचाच घेऊन देतो म्हणते, 20च्या वर बी झाला तरी घेऊन देतो म्हणते. बापरे, खूपच तगडी पार्टी आहे हिरा. हे खूपच तगडे हे रिश्तेदार भेटले तुले इनीबाई. भैया अच्छा सा लाचा दिखाना. 20,000 तक दिखाओ. 20 के ऊपर भी होगा तो चलेगा, लेकिन 20 के नीचे मत दिखाओ. हाँ जी बहन जी, दिखाता हूँ ना. अच्छे अच्छे लाचे हैं मेरे पास पिंक कलर में. दिखाता हूँ, आपको जैसे चाहिए ना वैसा ही दिखाता हूँ. देखिए बहन जी, ये लाचा 21,000 का है ये लाचा, और सगाई के हिसाब से बहुत अच्छा है. लड़की अगर पहनेंगी ना ये लाचा, सारे लोग उसकी तरफ देखते ही रह जाएंगे. अजी भाई साहब, लाचा तो सुंदर है, लेकिन हमारी लड़की को देखे क्या, कितनी सुंदर है. लाचा पहनेंगी तो लाचे को तो देखेंगे लोग, लेकिन लड़की को भी देखेंगे. इतनी सुंदर है हमारी लड़की. हाँ बहन जी, आपकी लड़की भी बहुत सुंदर है, लेकिन ये लाचा पहनेंगी ना तो उसके ऊपर ना बहुत जचेगा लाचा. लाचे से उसका रूप और निखरेगा और सुंदर लगेंगी. सुंदर तो वो है ही, लेकिन लाचा पहनने के बाद और ही सुंदर लगेंगी, ऐसा मैं बोल रहा हूँ. सारिका, आला का ग तुला लाचा पसंत? बघ, पसंत असन तर घे, नाहीत मग दुसरा पाय. आई, आला मला हा लाचा पसंत. मला असाच लाचा पाहिजे होता, आणि ह्या लाच्यावरचं वर्क पण खूप सुंदर आहे, आणि कलर पण मला खूप आवडला. मला असाच लाचा पाहिजे होता. हाच लाचा घेते मी. मैंने बोला था ना बहन जी, मैं एक बार जो दिखाऊंगा ना तो वो देखते ही देखते आप पहली बार देखेंगे तो पसंद करेंगे. हुआ ना वैसा आज. मैं माल ही ऐसा रखता हूँ अपने पास. सारिका, आवडला ना लाचा? पाय बरं, मग म्हणजे लोक घरी गेल्या का आवडला नाही ना तुमच्या पसंतीने घेतला म्हणून. आई, मला असाच लाचा पाहिजे होता, आणि ह्याच कलरचा लाचा पाहिजे होता. हाच लाचा पसंत आहे, नाही म्हणणार मी घरी गेल्यावर, कारण हा मला लाचा खूपच आवडला आहे, माझ्या पसंतीचाच आहे.
भैया दे दो ये लाचा पैक करके। हाँ बहन जी, और बिल भी बना देता हूँ। अजी भैया कुछ कम करो ना, 21,000 बोल रहे, 19,000 का लगा दो। ए बहन जी, इस लाचे में 1 रुपया भी कम नहीं होता। 21,000 मतलब 21,000, 21,000 का ही बिल बना के देता हूँ। शांताबाई राहू द्या ना, ह्या दुकानामध्ये भाव कम नाही करत, फिक्स रेट राहते, राहू द्या। दे दो भैया, लाचा पैक करो और बिल भी बना के दो। ठीक आहे ना बहन जी। बाबा शांता काकूचा आताच फोन आला होता. शांता काकू म्हणत होती की सारिकासाठी पिंक कलरचा लाचा घेतला म्हणे. जावई बापू, पिंक कलरचा लाचा घेतला खरं. समीर, तू त्यासाठी पिंक कलरचंच पाहून घे मग. हो, म्हणजे पोराचे पिंक कलर ना पोरीचे पिंक, म्हणजे दोघांचे मॅचिंग चांगले दिसते कपडे. दादा आम्हाला पिंक कलरची शेरवानी दाखवा. ठीक आहे, काय बजेटमध्ये दाखवायची सांगून द्या, त्याच्यानुसार मी दाखवतो मग शेरवानी. बाबा शांता काकू सांगत होती की 21,000चा लाचा घेऊन दिला म्हणे सारिकासाठी तिच्या सासूनं. हो का रे रोशन, 21,000चा लाचा घेऊन द्याला. आता आपल्याला बी पोराले मायकाचेच कपडे घेऊन द्यायला लागल 21-22,000चे. मग बाबा मी दुकानवाल्याला सांगतो ना 21-22,000पर्यंत शेरवानी दाखवा म्हणून. तू सांग रोशन, सांग 21-22,000ची शेरवानी दाखवा म्हणा. दादा आम्हाला नाही का 21-22,000पर्यंत शेरवानी दाखवा. ठीक आहे ना, दाखवतो मी 22,000ची शेरवानी. हे बघा, 22,000ची शेरवानी. बघा जावई बापू, करा पसंत शेरवानी तुमच्यासाठी. हो, हे शेरवानी मला पसंत आहे, आवडली मला शेरवानी. हेच द्या दादा पॅक करून. ठीक आहे ना, हेच पॅक करून देतो. मग ठीक आहे, मी 22,000चं बिल बनवून देतो. हो द्या ना, बिल बनवून द्या 22,000चं आणि देऊन द्या शेरवानी पॅक करून. झालं, पोरीचे कपडेही घेऊन झाले, अंगठ्याही बनवायला टाकल्या, पोरीसाठी चप्पलही घेतली ना पोरासाठी जुतेही घेतले. अजून काही राहिलं असेल तर सांगून द्या. आता आव इथं सगळे तर घेऊन सांगायची शांताबाई, काही राहिलं का पोरीचं घ्यायचं सांगून द्या आताच. इथं आव तर घेऊन आता. नाही जी बलदेव भाऊ, झालं पोरीचं सगळं घेऊन. आता पोरीसाठी लाचाही घेतला, अंगठी बनवायला टाकली, सँडलही घेतली, झालं, आता काहीच नाही लागे. पोराले काही लागत असेल तर सांगा, घेऊन देतो आम्ही. पोराले काही लागत असेल तर अजून. पोरीसाठी काही राहिलं का सांगू दे, काही राहिलं असेल तर घेऊन आताच. नाही बाबा, झालं ना सगळंच घेऊन, काही नाही लागत आता. जवाई बापू, सांगून दे काही राहिलं असेल तर. नाहीजी मामाजी, सगळंच झालं घेऊन, काही नाही लागत आता. दिवसभर फिरून राहिलो आम्ही पण सारिकासोबत, बोलायला काही चान्सच नाही भेटून राहिला. ते बी दूर दूर आहे आणि मी बी दूर दूरच. आता एवढ्या लोकांसमोर कसं बोलणार आहो. म्हणलं फोन नंबर घेईन तिचा, पण कुठं बोलायलाच नाही भेटून राहिलं, तर कुठून फोन नंबर घेऊ. समीरजी माझ्याकडे एकसारखे पाहतात, पण बोलत पण नाही. कसे बोलणार आपण एवढ्या लोकांसमोर. पोरीच्या मनासारखी पोरीची खरेदी करून झाली आणि पोराच्या मनासारखी पोराची खरेदी करून झाली. आता झालं, आपली सगळी साक्षगंधाची शॉपिंग करून झाली, नाही का जी? होती शांताबाई, आपल्याला तेच तर महत्वाचं होतं, पोरीच्या पसंतीची खरेदी आणि पोराच्या पसंतीची खरेदी. म्हणजे कसं सगळी एक वेळाच होते ना जीवनात. कसं पोरीनं तिच्या मनासारखे तिच्या आवडीचे कपडे घातले तर तिला चांगलं वाटतं, आणि पोरानं त्याच्या मनाचे त्याच्या आवडीचे कपडे घातले त्याला चांगलं वाटतं. पण आपण पोराच्या आणि पोरीच्याच मनाचे कपडे घेतले, आपण त्याच्याच मनाचा विचार केला, नाही का जी? बलदेवजी, आपण पोरीच्या ज्या अंगठ्या बनवायला टाकल्या त्यात आता आम्हाला घ्यायला येणं जमणार नाही. आता तुम्हीच घेऊन ये जा सगळ्याला यान तेव्हा दोन्ही अंगठ्या. अजी शांताबाई, तुम्ही त्या अंगठ्याची फिकर करू नका. आम्ही येऊन सगळ्याला तर दोन्ही अंगठ्या घेऊन येऊन. आता आमचं घराजवळून जवळ आहे हे दुकान, तुम्हाला किती लांब पडन, राहू द्या, मीच घेऊन येईन. तुम्ही काही टेन्शन घ्या नको, सगळ्याच्या दिवशी मी दोन्ही अंगठ्या घेऊन येईन. बरं झालं जी इवायची, तुम्ही अंगठ्या घेऊन या, नाही तर मला चक्कर मारायला लागला असता. माझी मेहनत वाचवल्या तुम्ही ना इवायची. अजी आत्मारामजी, आत्मा घराजवळून दुकान जवळच आहे, मीच घेऊन येईन अंगठ्या, तुम्ही नको टेन्शन घ्या. पहा बरं, सोयरे झाली नाही झाले तर एकमेकाची कशी काळजी घेऊन राहिले. दुसऱ्या इवायला त्रास नाही झाला पाहिजे म्हणून हा इवाई अंगठ्या घेऊन येईन म्हणते. खूपच चांगला रिश्ता जुळला बाबा. तुम्ही दोनही परिवार खूपच चांगले आहे. हो घनश्याम भाऊ, आता आम्ही कसं आत्माराम भाऊ आणि आम्ही सोयरे झालो तर आमची आता जिम्मेदारी आहे एकमेकाची काळजी घेणं. बरोबर बोलले जी बलदेवजी तुम्ही. नातेसंबंध जोडल्यानंतर तर एकमेकाची काळजी घेतलीच पाहिजे. त्याच्यातच आपल्या सगळ्यांची माणुसकी दिसून येते आणि चांगुलपणा दिसून येतो. हो जी शांताबाई, तुम्ही खरंच बरोबर बोलल्या. आता आपली सगळी खरेदी करून झाली, पोराची झाली खरेदी करून, पोरीची झाली सगळी खरेदी करून. आता चला, सगळ्याला भुका लागली असं, चला आता मी माकडून सगळ्याला नाश्ता चारतो. नाश्ता नाही तर जेवणच चारतो लेगाले, चला. अजी बाजी, तुम्ही कायले नाश्ता चारता? मीच चारतो ना नाश्ता, तुम्ही नको चारा, मी चारतो नाश्ता, चला. इवायजी नाही, आजचा नाश्ता मीच चारी, नाश्ता नाही जेवणच चारतो सगळ्याले. चला, आजचं जेवण माझ्याकडूनच. ठीक आहे बाबा, तुमची इच्छा, तुम्ही म्हणूनच राहिल्या का माकडूनच चारतो, ठीक आहे. मग पुढं कधी लग्नाची की खरेदी करून तर मी चारीन सगळ्याले जेवण.
तर आज केली बाबा आम्ही साक्षगंधाची खरेदी. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? माझ्या बहिणींनो आणि भावांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला आता उद्याला भेटूया.